आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे परिपत्रक आलेलं आहे, परिपत्रक नंतर जॉईनिंग नंतर विद्यार्थ्यांना मानधन न मिळण्याचं एक परिपत्रक आलेलं आहे. का मानधन मिळणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्याच्या मागची कारणं काय आणि नवीन जी जॉईनिंग आहे ती जॉईनिंग काय असणार आहे, शिक्षण विभागाचं जे पत्र आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि परिपत्रक काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 6 महिने जे आहेत ते आपले 6 महिने पूर्ण झालेले आहे. 6 महिन्यानंतर आपला 5 महिन्याचा कार्यकाळ जो आपण आंदोलन केलं, आंदोलनानंतर 5 महिन्याचा कार्यकाळ हा शासनाने वाढवण्यात आलेला आहे, शासनाच्या माध्यमातून वाढवण्यात आलेला आहे. मग वाढवण्यात आल्यानंतर काही विद्यार्थी जे आहेत ते 1 ते 2 महिन्यापासून ते घरीच बसलेले होते, प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत नव्हते. तर अशा विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विभाग म्हणजे जे आपले आस्थापना आहेत त्या आस्थापनाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवण्यात आलेले आहे. आणि ती जबाबदारी जे आस्थापनेत काम करणारे जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय, जर पंचायत समिती विभागामध्ये बीआरसी मध्ये काम करणारे म्हणजे शिक्षण विभागाच्या माध्यमातून तर मुख्याध्यापकांना ते परिपत्रक पाठवलेले आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. मग त्या सूचना कशा आहेत की 1 एप्रिल पर्यंत त्या विद्यार्थ्यांना रुजू करून घ्यायचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 एप्रिल पर्यंत तुमचा आधार जे व्हॅलिडेशन नाही केलं अशा विद्यार्थ्यांना मानधन मिळणार नाही असं हे पत्र आहे. म्हणून नवीन जे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे पत्र आहे ते पत्र तर आपण पुढे पाहणार आहोत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आधार व्हॅलिडेशन केलेलं नसेल, तुम्ही त्या पोर्टलला जायचं आहे, पोर्टलला जाऊन ते व्हॅलिडेशन करायचं आहे, अन्यथा तुमचं मानधन होणार नाही. कारण आपण माहिती आहे आपल्याला की आपण मानधनासाठी हे सर्व करतो आहे, प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो आहे आणि जर मानधनच मिळालं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम येत असते, आपल्या आर्थिक अडचणीमध्ये अडचणी निर्माण होत असतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही पोर्टल ओपन करायचं आहे स्वतः मोबाईलवरही करू शकता आणि कॅफेत जाऊन पण करू शकता. दुसरा विषय आहे नवीन जॉईनिंगचा. नवीन जे जॉईनिंग आहे ते नवीन जॉईनिंगच्या विद्यार्थ्यांना पोर्टलवरती ज्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार काम करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना नवीन डॉक्युमेंट अपलोड करणं, नवीन नोंदणी करणं या सर्व बाबी आपल्या विद्यार्थ्यांना करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन नोंदणी करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या हा सूचना असणार आहे. आणि खाजगी आस्थापनेमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळणार आहे, अप्रेंटिस साठी काम मिळणार आहे आणि प्रशिक्षणार्थी म्हणून सुद्धा रुजू करून घेतलं जाणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या गावाजवळ ज्या जागा असतील, तुमच्या गावाजवळचं जे काही डिपार्टमेंट असेल, वेगवेगळा कृषी विभाग असेल किंवा मग फॉरेस्ट विभाग असेल किंवा मग तुमचं शिक्षण विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या इथे जागा असतात. मग ते जागा पाहून आपल्याला आपल्या पद्धतीने करायचं आहे. कारण सध्याच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे काही प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळालं आहे, 20-20, 30-30, 60-60 किलोमीटर विद्यार्थी काम करत आहेत, परंतु त्या 6,000 आणि 8,000 मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं भागणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा विचार करायचा आहे आणि यानुसारच आपल्याला समोर काय करायचं आहे यानुसार नोंदणी करून आपलं जे मानधन आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे. यासाठीच हे पोर्टलवरची नोंदणी आहे ते करणं गरजेचं असणार आहे. तर हे पत्र काय असणार आहे, जळगावचं पत्र आहे, सोबतच सकाळ पेपरला दिलेल्या सूचना आहे आणि पेपरची बातमी सुद्धा आहे. ह्या दोन्ही बातम्या तुम्ही पहा, ज्यातून तुम्हाला याच्यातून पूर्ण क्लिष्टता येईल, पुन्हा विश्वसनीय माहिती म्हणून हे तुम्हाला दिसणार आहे. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, हे एक सुद्धा पत्र आहे. हे गटसाधन केंद्र म्हणजे समग्र शिक्षा बीआरसीचं पत्र आहे. रावेर तालुका रावेर जिल्हा जळगावचं पत्र आहे. प्रति मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सर्व ज्यांचे पत्र आहे. विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 11 महिने कालावधी व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत. बघा, संपूर्ण संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघा. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये रावेर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिने करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण उमेदवारांचा 6 महिने कालावधी पूर्ण कालावधी यापूर्वी झालेला आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दिलेल्या दिनांक 1/4 रोजी हजर करून घ्यावे. 1/4 रोजी हजर करून घ्यायचे आहे जळगावमधले. तसेच सोबत दिलेल्या तक्त्यात माहिती भरून कार्यालयात तात्काळ सदर करावी. जी माहितीसाठी त्यांनी दिलेला जे आता यापूर्वीचा आपण व्हिडिओ पाहिला त्यात माहितीचं जे पूर्ण हे झालेलं आहे ती माहिती द्यायची आहे आपल्या 11 एप्रिलच्या आत. इथं दिलेलं आहे समोर. मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उमेदवार त्यांची
CMYKPY या योजनेच्या पोर्टलवरती वैयक्तिक माहिती आधार व्हॅलिडेशन महत्त्वाचं आहे. हे आधार व्हॅलिडेशन करायचं तुम्हाला 11/4/2025 पर्यंत करून द्यावी. मुदतीत आधार नोंद न केल्यास विद्यावेतन अदा होणार नाही याची लेखी नोंद उमेदवारांना करून द्यावी. ऑनलाईन आधार व्हॅलिडेशन झाल्यानंतर त्यांची प्रिंट व आधारची झेरॉक्स कार्यालयात सादर करावी. हे पत्र आहे बघा, हे गट शिक्षण अधिकाऱ्याचं हे पत्र आहे रावेरचं. म्हणजे शिक्षण विभागातील जे विद्यार्थी 5 महिने त्यांचे 6 महिने झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी 11 तारखेच्या आत तुमचा आधार त्या पोर्टलवरती नोंद करायचा आहे आणि तुम्हाला झेरॉक्स प्रत तुमच्या अकाउंटची आणि आधार कार्डची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन द्यायची आहे. हे जर तुम्ही दिलं नाही तर अन्यथा तुमचा पगार होणार नाही, मानधन होणार नाही. ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. हे असे पत्र निघलेले आहे शिक्षण विभागामध्ये. या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. राज्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिने करण्यास संदर्भीय क्रमांक 3 अन्वय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय राहील. या योजनेअंतर्गत संबंधित आस्थापनांनी कार्यप्रशिक्षणार्थीसाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची आधार नोंद CMYKP पोर्टलवरती करणे आवश्यक आहे. सदर आधार नोंद करण्याची सुविधा प्रशिक्षणार्थींना त्यांच्या इंटरनेट लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर आधार नोंद दिनांक 11 एप्रिल 2025 पर्यंत करून घेणे आवश्यक आहे. सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनातील प्रशिक्षणार्थीची आधार नोंद दिनांक 11 एप्रिल 2025 पर्यंत होईल याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशिक्षणार्थीचे दिनांक 11 एप्रिल 2000 पूर्वी आधार नोंद न केल्यास विद्यावेतन अदा होणार नाही याची नोंद आस्थापनेने घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग रोजगार उद्योजकता संदीप गायकवाड यांनी प्रसिद्ध केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर हे झालेलं असेल, पहिलं प्रशिक्षणार्थी कार्यकाल संपलेला असेल तर त्यांनी आधार नोंद करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा वेतन निघणार नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचा कार्यकाल संपला आहे आणि जे नवीन रुजू होणार आहेत त्यांनी सुद्धा या सर्व गोष्टी करणं गरजेच्या आहेत, अन्यथा तुमचा पगार निघणार नाही अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.